नमस्कार श्रोत्यो. आता 2 डिसेंबर 2018मध्ये प्रसिद्ध झालेल्या शिरीष कणेकर यांच्या एका लेखाचं वाचन मी सादर करतो आहे. शीर्षक आहे संतती. मी दत्ता सरदेशमुख. ऐकूया शिरीष कणेकर यांचा हा लेख, संतती. मी मुलासाठी स्थळं बघत होतो, तो माझ्यासाठी वृद्धाश्रम बघत होता. कुणीतरी हे मला पाठवलं आणि मी आतून कुठेतरी हल्ल्यासारखा झालो. ते खरं वाटू नये इतकं खरं होतं. अनेक हतबल बाप याची साक्ष द्यायला पुढे येतील. मुलांचा त्यांच्यावर वचक असेल तर कदाचित घाबरून नाही तोंड उघडणार, ही शक्यता जास्त आहे. मुलं मोठी झाली, कर्तृत्ववान निपजली, 5-5 आकड्यात पगार घेत आहेत, कामानिमित्त परदेश वाऱ्या करत आहेत, फोनवरून कोणाशी ना कोणाशी सतत इंग्लिशमधून बोलत आहेत. बाप जनता सहकारी बँकेत क्लार्क होता, निवृत्तीनंतर कोणाकडे तरी हिशेब लिहायला जायचा, महिना 5,000 रुपये पगार. आपण मुलावर भार होतोय असं त्याला आणि मुख्य म्हणजे स्वतःला वाटू नये यासाठी झेपत नसताना नोकरी करायची. घरातली कामवाली बाई आपल्यापेक्षा जास्त कमावते या वस्तुस्थितीकडं कानाडोळा करत बाप पाय ओढत रोज कामावर जातो. मुलाचे मित्र किंवा ऑफिसातले सहकारी ओल्या पार्टीसाठी घरी आले तर काहीतरी काम काढून घरातून बाहेर पडायचं. आपल्यामुळं मुलाला लाज यायला नको. मोठ्या अधिकाऱ्याचा बाप या कश्चित कारकून. शिक्षण, नोकरीधंदा, आमदनी आणि एकूणच समाजातलं स्थान यावरून पोरं बापाची किंमत करतील हे दिवस इतक्या लवकर पाहायला लागतील असं वाटलं नव्हतं. पांढरपेशा समाजातला शिकलेल्या कुटुंबातला बाप मुलाला झोपडपट्टीत ऐकायला मिळणार नाहीत अशा शिव्या घालतोय आणि पदवीधर मुलगा उलटून बापाला जास्त अर्वाच्य शिव्या देतोय, हे याची देही याची डोळा पाहून आणि ऐकून आपलं आता या जगात काही काम नाही हे मला नव्यानं आणि अधिक प्रकर्षानं जाणवलं. चल उड जा रे पंछी, अब ये देश हुआ बेगाना. मी एका मित्राकडे गेलो होतो. त्याच्या कॉलेजात जाणाऱ्या मुलाला मी काय सहज विचारलं, काय म्हणते कॉलेज? मी सांगतो. त्याच्याऐवजी मित्र म्हणाला. मित्र सांगायला लागला, त्याचं काय आहे, पहिला पिरियड असतो ना त्याची त्याला खास शिकवणी आहे, त्यामुळं कॉलेजात त्यासाठी जायची गरज नाही. दुसरा पिरियड आहे, त्या प्राध्यापकाला शिकवताच येत नाही, त्यामुळं त्या तासाला बसणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे, वेस्ट ऑफ टाईम. यू सी, तिसऱ्या पिरियडचं वेगळंच आहे. स्टॉप इट. बापाचा उपरोध सहन न होऊन मुलगा ओरडलाच. इफ यू डोंट नो एनिथिंग, डोंट टॉक. मी चपराक बसल्यासारखा गप्प झालो. बापाची ही हालत तर माझं त्यानं काय केलं असतं? मुलाच्या आईनं झटक्यात विषय बदलला, त्यामुळं नवऱ्याची अवहेलना लपून राहील असं तिला का वाटलं कोणास ठाऊक. शिवाय मुलगा पुन्हा लगेच नव्यानं बापाचा उपमर्द करणार नाही याची काय गॅरंटी? त्या बापानं लहानपणी खूप लाड केले असतील, आजारपणात रात्र उशाशी बसून काढली असेल, कॉलेजच्या आणि शिकवणीच्या फिया भरत असेल, रात्री उशिरा घरी आल्यावर निमूटपणे दरवाजा उघडत असेल, तोंडाला येणारा सिगारेटचा वास आपल्याला येतच नाही असं भासवत असेल, पॉकेट मनी सतत पुरवत असेल. सो वॉट? त्यामुळं कळत नाही त्या गोष्टीत नाक खुपसण्याचा त्याला अधिकार प्राप्त होतो की काय? नॉनसेन्स. ही शुड माइंड हिज ओन बिझनेस. परवा मी एका बापलेकाचं उद्बोधक संभाषण ऐकलं. त्या शिळोप्याच्या गप्पा होत्या. आपल्याकडं माणसाचं सरासरी वयोमान काय आहे? 74-75 आणि निवृत्तीचं वय 58. मुलगा म्हणाला, म्हणजे 58 ते 75 या 17 वर्षाची खाण्यापिण्याची आणि आरामात राहण्याची आर्थिक सोय त्यानं नोकरीच्या काळात करून ठेवायला हवी. कोणापुढं हात पसरायला नको. कोणापुढं म्हणजे कोणापुढं हे कळल्यामुळं असेल कदाचित बापाची बोलतीच बंद झाली. मुलगा कदाचित तात्विक चर्चा करत असेल, पण बाप हाबकलेला स्पष्ट दिसत होता. येणाऱ्या किंवा ऑलरेडी आलेल्या दिवसांचा हा ट्रेलर होता बच्चू. मुलांना हात पसरायला न लावता त्यांच्या भवितव्याच्या सगळ्या सोयी मुकाट्यानं करून ठेवणारा बाप स्वतःची तरतूद करायला विसरतो आणि लाथा खातो.
फुटबॉलसारखा. पुढल्या पिढीतली पोरं कशी वागतायत हे पाहणं मनोरंजक असेल, पण त्यासाठी तुम्ही आम्ही कुठं असणार आहोत. कुणी सांगावं, त्या पिढीतले शहाणे झालेले बाप खरोखरच स्वतःची वेगळी तरतूद करून ठेवतील. सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला रे आसमा, कितना बदल गया इंसान. माझा पिटुकला नातू मला म्हणाला, ग्रँडपा, माय डॅड इज द बेस्ट प्रोफेसर इन अमेरिका. बघ अमर, मी मुलाला म्हणालो, काही मुलांना वडिलांचा किती अभिमान असतो. माझ्या अमृत महोत्सवी सोहळ्यानंतर अमर अमेरिकेला परत जायला निघाला. तेव्हा मी त्याला म्हणालो, 28 ऑगस्ट 1974ला मी तुला प्रथम पाहिला आणि आज तुला मी बहुधा शेवटूनदा पाहतोय. पुढल्या वेळी येशील तेव्हा मी नसेन. अमर काहीच बोलला नाही. ही इज नॉट अन इमोशनल फुल लाईक हिज फादर. संतती या लेखाचं वाचन आपण ऐकलं. लेखक शिरीष कणेकर. हा लेख 2 डिसेंबर 2018चा. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आपण आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर जरूर कळवा. 8329730186.